उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्या आहेत आणि सगळ्या मुलांची आता शाळा सुरू होतीये. पण काही घरामध्ये शाळा सुरू होते याचं वातावरण काहीतरी वेगळंच असतं. मूल शाळेत जायला नाही म्हणतं, कंटाळा करतं, पोट दुखतं, डोकं दुखण्याचं कारण सांगतं. तर असं का होत असेल? मुलं शाळेत जायला नाही का म्हणतात? चला तर बघूया. नमस्कार, मी डॉक्टर अनिता दौंड. तर आज आपण एका गंभीर विषयावर बोलणार आहोत आणि ते म्हणजे स्कूल फोबिया, शाळेत जाण्याची भीती. आणि नेमकं मोठ्या सुट्ट्यांनंतर मुलं शाळेत जायला का नाही म्हणतात? तर आपण वेगवेगळे याची कारणं बघूयात. सुट्ट्यांमध्ये आरामदायक राहणं, कधीही टीव्ही पाहता येणं, कधीही झोपता येणं, पाहिजे तेव्हा खाता येणं, ही खूप स्ट्रेस फ्री जगण्याची सवय लागलेली असते. आणि त्यातून एकदम अचानक शाळेच्या एकदम शिस्तीच्या आणि वेळेवर सगळ्या गोष्टी होण्याच्या वातावरणात जाणं हे त्यांच्यासाठी स्ट्रेस सारखं येतं. मेंदूमध्ये एकदम महत्वाचा एक भाग असतो प्रीफ्रंटल कॉर्टेक्स. हा आपल्या वैचारिक लवचिकतेसाठी खूप महत्वाचा भाग आहे. लहान मुलं जेव्हा एकदम निवांत अशा सुट्टीच्या काळातून शिस्त असलेल्या शाळेच्या पिरियडमध्ये ट्रान्झिशनमध्ये जात असतात, या बदलामधून जात असतात, त्यावेळी त्यांच्या मेंदूला खूप लवचिक असावं लागतं. शाळेच्या वयामध्ये मेंदूची ही मॅच्युरिटी झालेली नसते आणि म्हणून मुलांना पटकन शाळेसाठी तयार व्हायची इच्छा होत नाही. मग मुद्दाम झोपून राहणं किंवा भीती वाटणं शाळेची, किंवा मग त्याच रिलॅक्स स्टेटमध्ये जगणं हे त्यांना जास्त प्रिफरेबल वाटतं, जास्त आवडतं, म्हणून ते शाळेला नकार देतात. दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट किंवा कारण हे असू शकतं की मुलांना एक भीतीचं वातावरण वाटत असतं शाळा म्हणजे, की सुट्ट्यांमधलं एकदम कम्फर्टेबल वातावरण, ऑथॉरिटी असलेलं वातावरण, की मी जे म्हणेल ते माझे पॅरेंट्स ऐकतात, किंवा माझ्या हातात माझा वेळ आहे, मला जे वाटतं ते मी करू शकतो. या गोष्टीतून त्यांना पूर्णपणे बदलावं लागतं शाळेच्या वातावरणात, जिथे कम्फर्ट काहीच नाही, जिथे एकदम शांत बसणं, शिस्तीत बसणं हे महत्त्वाचं आहे. आणि त्यांचा वेळ त्यांच्या हातात नसतो, बरेच जण त्यांना कंट्रोल करणारे असतात. अशा वेळी ह्या वातावरणाला आपला मेंदूतला अमिगडाला हा भाग भीती म्हणून सेन्स करतो. आणि जेव्हा भीती सेन्स होते त्यावेळी आपला मेंदू फ्लाईट ऑर फाईट रिस्पॉन्समध्ये जातो. आणि यावेळी काही मुलं एकतर फाईट करणं ठरवतात, पण बरेच मुलं फ्लाईट म्हणजे पळून जाणं, म्हणजे या गोष्टींना पूर्णपणे टाळणं हे प्रिफर करतात. आणि म्हणून मग ते मुलं शाळेत जायला नाही म्हणतात, की इतका स्ट्रेस आणि इतकं सगळं जर तिथे आहे तर मला नाही जायचं. अशा वेळी हे अमिगडाला आणि प्रीफ्रंटल कॉर्टेक्स या कसं ट्रेन करायचं, या मुलांना कसं शांतपणे आणि समजेल असं भाषेत समजवायचं, याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओत बोलू. पण यावेळी तुम्ही लक्षात ठेवा की ही मुलं हट्ट करत नाहीयेत, मुद्दाम काहीच करत नाहीये, त्यांचा खरंच शाळेत जायची इच्छा नाही का असंही नाहीये, त्यांना काहीच अभ्यासाची सिरियसनेस नाहीये का असंही नाहीये. त्यांना जायचंय, पण त्यांना कदाचित तुमची आमची गरज आहे. त्यांना कदाचित बोलण्याची आणि ही भीती कमी करण्याची गरज आहे. जर तुमच्या मुलाला शाळेत जाण्यासाठी खूप प्रॉब्लेम येत असेल, काही दिवसांपासून तो शाळेत जायला नाहीच म्हणत असेल, तर तुम्हाला मदतीची गरज आहे. जवळच्या सायकोलॉजिस्ट किंवा चाइल्ड सायकियाट्रिस्टला नक्की भेटा. धन्यवाद.